दिवसाची सुरुवात अशी बरोबर आपण बऱ्याच ठिकाणी सहलीला जातो. पर्यटन जे क्षेत्र असतं, हिल स्टेशन वगैरे असतात, त्या ठिकाणी आपण जातो आणि बऱ्याच ठिकाणी सावधगिरीचे बोर्ड लावलेले असतात की ह्या ठिकाणी दरी खोल आहे, ह्या ठिकाणी सावकाश तुम्ही जा, किंवा एखाद्या ठिकाणी धबधबा आहे, त्या ठिकाणी उडी मारू नका कारण खाली दगडं आहेत, त्यामुळे तुमचा जीव जाऊ शकतो. कधीकधी तलावामध्ये, नदीमध्ये, समुद्रामध्ये असे काही बोर्ड किनाऱ्यावर लावलेले असतात की ह्या ठिकाणी पाणी खोल आहे, सावधगिरी बाळगा किंवा त्या ठिकाणी जाऊ नका. आपल्यासाठी ते धोकादायक असतं. आपल्या जीवनामध्ये सुद्धा बघा, आपण जीवनाच्या प्रवासामध्ये पण बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं की आपण खोल पाण्यामध्ये आहोत. आपण संकटाचं पाणी खोल असतं, परीक्षांचं पाणी खोल असतं, आपल्या जीवनातील अशांतता आहेत असे पाणी खोल असतं. अशा प्रकारचे आपल्या जीवनामध्ये प्रसंग येत असतात. बघा, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताकडे पेत्र पाण्यावरून चालत आला, त्यावेळेस तो चालला, परंतु वारा वादळ त्या ठिकाणी बघितलं, लाटा बघितल्या आणि तो घाबरला आणि तो बुडू लागला. पाणी त्या ठिकाणी खोल होतं आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला हात धरून त्या ठिकाणी वर उचललं. आपण दाविदाच्या स्तोत्रामध्ये बघा, नेहमी बघतो, दाविदाचे तुम्ही स्तोत्र वाचा, त्या ठिकाणी तो नेहमी परमेश्वराला मदतीची हाक मारत असतो. परंतु त्याचबरोबर तो परमेश्वराला स्वतःचा आश्रय देखील मानतो. तो त्याला नेहमी खात्री असते की परमेश्वर मला वाचवणार आहे. बघा, स्तोत्र 9 आणि 9 वचन बघा काय म्हणतं. साम 9 अँड वर्स 9. परमेश्वर पीडितासाठी उच्च दुर्ग आहे, तो संकट समय उच्च दुर्ग आहे. बघा, नेहमी तो सांगतो की परमेश्वर उंच आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी तो सुरक्षित ठेवणार आहे. पुढे स्तोत्र 27:5 मध्ये सुद्धा दावीद काय म्हणतो बघा. साम 27 अँड वर्स 5. दावीद म्हणतो, तो तर विपत्काली मला आपल्या मंडपात लपवून ठेवेल, तो मला आपल्या डेऱ्याच्या गुप्तस्थळी ठेवेल. बघा, त्याला परमेश्वरावर भरोसा आहे. आपण आध्यात्मिक जीवनामध्ये वाटचाल करत असताना हे खोल पाणी जे आहे हे आम्हाला काही करू शकणार नाही, कारण देव आमच्या सोबत आहे. आज तुम्हाला असं वाटत आहे का की आज तुम्ही खोल पाण्यामध्ये आहात? तुम्हाला त्या खोल पाण्याची भीती वाटत आहे? देवाला हाक मारा, त्याचा हात, तुमचा हात त्याला पकडू द्या. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. स्तोत्र 69 आणि 15 वचन. साम 69 अँड वर्स 15. पाण्याचा लोंढा मजवरून जाऊ देऊ नको, दलदलीत मला खचू देऊ नको. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.